काय सांगाल? आपण जळगाव दौऱ्यावरती आहेत आज, या ठिकाणी उद्घाटनाचा शुभारंभ पार पडलेला आहे. काय संकल्पना आहे सगळी? क्रांतिकारी ख्वाजा नाईक स्मृती संस्थातर्फे आमचे सर्वाचे आदरणीय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ ज्याने मार्गदर्शन केले असे प्रचारक माननीय श्री मुकुंदरावजी पणशीकर यांचे नावावर आपण इथे एक स्किल सेंटर या संस्थेने सुरू केलं आहे. मी पण त्यांचे हातामध्ये काम केला होता म्हणून मी इथे सर्वजण इथे आले. आपण बघू शकता की आदिवासी लोकांसाठी, गावाच्या लोकांसाठी ज्यांच्यासाठी काय व्यवस्था नाही आहे त्याच्यासाठी या संस्थानं व्यवस्था उभी केली आहे. इथे आता 4 क्लासेस स्किल सेंटरची सुरू झाली आहे आणि हळूहळू या पूर्ण परिसरामध्ये लोकांनी स्किल्ड व्हावा, अपस्किल्ड व्हावा हा माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजीचा आणि माननीय देवेंद्र फडणवीसचे जे स्वप्न आहे त्याच्यामध्ये हा संस्था अतिशय चांगला काम करेल. सध्या जळगाव जिल्ह्याचं जर चित्र बघितलं तर तुम्ही सांगितलं स्किलसाठी आहे, पण जळगावात युवकांना रोजगार नाही. सगळे मोठ्या शहरांकडे विदेशात पळताना पाहायला मिळत आहे. स्थानिक ग्रामीण भागात रोजगार नाही. त्यासाठी काय उपाययोजना आहे? तुम्ही जे म्हणता ते सत्य आहे. रोजगारची आता लिमिटेशन झाली आहे. आता आपण रोजगारचे शिवाय स्वरोजगार पण उभा केला पाहिजे. म्हणून महाराष्ट्र सरकारने माननीय देवेंद्र फडणवीसच्या नेतृत्वामध्ये प्रत्येक ITIमध्ये शॉर्ट टर्म स्किल कोर्सेस सुरू केला आहे. आम्ही त्यांचे मुख्यमंत्री स्वरोजगार योजना सुरू केली आहे. अहिल्याबाई होळकर स्टार्टअप योजना सुरू केली आहे. 2 वर्षामध्ये आपला इथं प्रभाव दिसेल. आमचा असा माणूस आहे, आमचा असा प्रयत्न असेल की 5 वर्षामध्ये एकही महाराष्ट्राचे युवक युवती ज्याने रोजगार किंवा स्वरोजगार करायचे असेल त्याच्यासाठी संधी उपलब्ध नक्की हा सरकार करून देतील. बघायला गेलं तर जळगाव जिल्हा हा चटई उद्योजकामध्ये मोठा आहे. मात्र अनेक वर्षापासून चटई उद्योग हा थक्का झालेला आहे. अनेक उद्योजक बंद पडलेले आहेत. आशिया खंडातला सगळ्यात उंच हा उद्योजक मानला जायचा चटई उद्योजक. नाही, उद्योजकासाठी जे काय करेक्शन करायचे असेल किंवा मदत करायची असेल किंवा त्याने समर्थन द्यायला असेल ते महाराष्ट्र सरकार नक्की करतील. माझ्याकडे जे विभाग आहे, रोजगारचा विभाग आहे, त्यामध्ये जास्तीत जास्त रोजगार आणि स्वरोजगार कसा उभा करू यासाठी आम्ही ते आज संस्था मुकुंदराव पणशीकर साहेबांच्या नावावर आपली ते स्किल सेंटर उभा केला आहे. त्याच्यामध्ये आपण बघू शकता की किती चांगली रीतीने आदिवासी मुलासाठी, मुलीसाठी, गावाच्या मुलीसाठी हा संस्था काम करतात. फलटण डॉक्टर आत्महत्येप्रकरणी युवतीवर राजकीय आणि पोलीस अधिकाऱ्यांचा दबाव होता असं अंबादास दानवे म्हणता आहेत. नाही, अंबादास दानवे साहेबांनी यापूर्वी किती आरोप केले आणि त्यामध्ये नंतर त्या आरोपाचा काय झाला ते बघा. कोणत्याही आत्महत्या झाली तर हा दुःखाची गोष्ट आहे. तरी पण या मागचं सत्य काय आहे सरकार शोधत आहे. ते जे आरोपी आहेत त्यांच्यावर नक्की कारवाई होईल. एक खासदार आणि त्याच्या PAचं पण नाव घेतलं जातं आहे. पोलीस अधिकारी त्यात असल्याचं सांगितलं जातं आहे. जोपर्यंत काय पोलीसची फायनल रिपोर्ट येत नाही तोपर्यंत यावर मी काय कमेंट करणार नाही. माझ्या प्रामाणिकपणे मत आहे की आपण माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये पोलीस विभाग अतिशय चांगली रीतीने काम करत आहे आणि लोक पण पोलीस विभागाच्या पण सहकार करत आहे. हा घटना झाली असेल तर दुर्दैवी आहे, त्यावर योग्य कारवाई होईल. नितीन गडकरी भाजपमध्ये इनकमिंग सुरू आहे, मात्र जुन्या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष करू नका, नाहीतर जेवढ्या जोमाने वाढले आहे तेवढ्याच जोमाने खाली याल. माननीय नितीन गडकरी साहेब माझे नेता आहे, आमचे केंद्रीय नेता आहे. त्याने काय सांगितलं की त्यांचे भाव आहेत ते त्यामध्ये काय उद्देशी होता त्यावर मी काय बोलणार नाही. मी त्यांच्याप्रती पूर्ण सन्मान ठेवतो. मुरलीधर मोहोळ यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, त्यांचा वाद सुरू आहे, आपण कसं नाही, त्यामध्ये माझ्या मताप्रमाणे राजनीती जास्त झाली अशी काही चूक नव्हती. त्याचे माझी जे जानकारी आहे त्यामध्ये तिथे हॉस्टेल तिथेही ठेवायच्या, मंदिर तिथे तसंही ठेवायच्या आणि त्यानंतर जे जगे रिकामी असतील तिथे कन्स्ट्रक्शन करायच्या आणि त्यासाठी नवीन हॉस्टेल बांधण्यासाठी जे ट्रस्टने मदत असती ते पण तिथून झाली असती. पण आता ते सर्व स्टे झालं तर बघू काय होतं. सरकार बांगलादेश दंगेकर म्हणताय की मोहोळांचे सगळे बिल्डरांशी संबंध आहेत आणि त्याच्यामुळे सगळे. काल माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसने एक चांगलं वाक्य दंगेकरबद्दल सांगितलं होता की ॲक्सिडेंटल MLA. त्यानंतर मी त्याबद्दल काय बोलणार नाही. सरकार बांगलादेश घुसखोरांची ब्लॅकलिस्ट तयार करणार आहे. फक्त ब्लॅकलिस्ट तयार करणार नाही आहे, डिपोर्ट लिस्ट पण तयार करणार आहे, सर्वांना परत काढणार आहे. हा भारतामध्ये
जे भारतचे नाही त्या त्या भारतामध्ये जगे पण नाही. एकनाथ शिंदे आज दिल्ली दरबारी आहे, आमदारांना निधी मिळत नसल्यामुळे ते नाराज असल्याचं बोललं जात आहे. ठीक आहे, आपण कयास करू शकता, पण दिल्लीमध्ये ज्या मदत केंद्र सरकारने महाराष्ट्राची केली आहे ते आजपर्यंत कोणत्याही सरकारने केली नाही. तो सरकारी कामासाठी जायच्या आणि सरकारचे प्रश्न हल करून यायच्या यासाठी काय अयोग्य आहे. भाजपाने मुंबईमध्ये 150+चा नारा दिला आहे, त्याच्यानंतर सिंधू दिल्लीला गेल्याचं बोललं जातं. नाही, काही काय लिंक नाही. थँक्यू. संजय राऊत म्हणतात, एक शेवटचा प्रश्न आहे, देवेंद्र फडणवीस यांचं पूर्ण लक्ष राजकारणाकडे आहे. राज्यामध्ये असंवेदनशीलपणे गृहकार्याचा कारभार सुरू आहे डॉक्टरांच्या आत्महत्येप्रकरणी. असं आहे की फर्स्ट तर ते संजय निरुपम साहेबांचे काही वक्तव्यावर, संजय राऊताचे काही वक्तव्यावर काय बोलायचं नाही असा साधारण लोकांची आता मनस्थिती झाली आहे. तरी पण तुम्ही जळगावमध्ये ह्या कार्यक्रमामध्ये आले म्हणून मी तुमच्या सर्वांचे आभार मानतो. म्हणून तुमचा प्रश्न पण जवाब पण देणार आहे. हा माननीय देवेंद्र फडणवीस साहेब काय करता काय नाही करता आणि त्याने 2.5 वर्षामध्ये काय केलं, त्याने एक कंपॅरिझन चार्ट कोणाने तयार केला तर तिथे 0 दिसेल आणि ते 100 मार्क दिसेल.